सर्वांना होती बाळाच्या येण्याची आस खास. इवल्या इवल्याशा पावलांनी चिमुकली आलीच घरात. तिचा जन्म झाला. चिमुकल्या चिमुकल्या पावलांनी घराची शोभाही वाढली. घरात लहान थोरांची वर्दळ वाढली. लक्ष्मी पावलांनी लक्ष्मीच घरात आली. हसण्याच्या किलकारांनी घर घुमू लागलं. काठीवर टेकलेली पंजी बालपणातही हरवली. दात नसलेल्या ओठांनी तीही बोबडी बोलायला लागली. तिचा जन्म जणू काही जगण्याची दिशाच ठरवू लागली. दारातील तुळशीही प्रसन्न झाली. हसत मुखाने पुन्हा टवकारल्यासारखे पाहू लागली. दारातील लिंबाचे झाड मोठमोठ्याने हसू लागले बरं का. जणू काही नभालाच प्रत्युत्तर देऊ लागले. तिच्या येण्याने घरच नाही तर सारा निसर्ग नटला. मार्गशीर्ष गुरुवारच्या दिनी घरी महालक्ष्मी प्रकटली. लक्ष्मी सरस्वतीची कृपा अशी माझ्यावर झाली. आता तिच्या तोंडून बोबडे बोल ऐकण्याची आस. आई पप्पा असं बोबडी बोलेल किती छान वाटेल नाही. खूपच भारी.